प्रश्न क्रमांक 118. यात चौकोन LMNP च्या कोनांची मापे रेशोमध्ये दिलेली आहेत. 4:5, 5:7, 7:8 या प्रकारे प्रमाणात दिलेली आहेत आणि यात आपल्याला चौकोनाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. आपण समान गुणोत्तर जे आहे, समान गुणोत्तर यांचं जर x मानून घेतले तर आपल्याला त्यांच्या बाजू मिळतात 4x, 5x, 7x आणि 8x. आणि आपल्याला माहिती आहे चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज जी आहे ती 360 अंश असते. या सगळ्याची जर आपण बेरीज केली, कारण चल समान आहे तर बेरीज करू शकतो, म्हणून 24x बरोबर 360 असं येईल आणि x बरोबर 360 भागिले 24 असं मिळणार. याला जर भाग दिला तर 24 × 24 उरले 12 आणि 0 म्हणजे 24, 5 20 या प्रकारे आपल्याला x ची किंमत मिळते. x मिळाल्यावर इथे आपल्याला प्रत्येक कोणाची किंमत सुद्धा तुम्हाला मिळणार आणि ह्या कोणांच्या x च्या किमतीमध्ये जर आपण 15 ठेवला, 15 चौक 60, दुसरी बाजू जी असेल 5 × 15, 15 × 5 75, त्यानंतर 7 × 15, 15 7 500 आणि त्यानंतर 8 × 15, 15 8 20 असे जर आपण ठेवले तर एक तुम्ही जर निरीक्षण केलं असणार त्या 4 60 अधिक 20 या दोघांची जी बेरीज आहे ती 180 अंश येते आहे आणि या दोघांची जी बेरीज आहे ती सुद्धा 180 अंश येते आहे. आपल्याला चौकोनाचे काही गुणधर्म आहेत, त्या गुणधर्मानुसार समलंब चौकोन जो असतो, समलंब चौकोन म्हणजे या प्रकारचा चौकोन, त्याच्या समोरासमोरील बाजू जी आहे एक जोडी समांतर असते आणि एक जोडी जी आहे ती त्यांच्यात तयार झालेले जे कोन असतात हे लगतचे कोन, या दोघांची बेरीज जी आहे ती 180 अंश येते. या लगतच्या दोन कोनांची बेरीज 180 अंश येते, म्हणून हा समलंब चौकोन होईल. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे.